ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयावर व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत। व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे। रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजरा होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत। मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतं। मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात, मात्र उपचाराबरोबर रुग्णांचे बारकावे शोधले जातात। त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावर ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो। त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग मार्फत आता राखी बनवायला शिकवले असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली। आपल्याकडे रक्षाबंधनाची राखीची तयारी या सणाची 1 महिन्यापासून सुरुवात होते। आपले 50 ते 60 मनोरुग्ण, स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसाय उपचार विभागात त्यांच्या व्यवसाय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो। पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात। राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे। दुसरं म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं, हा एक हेतू असतो। आणि आपण बाजारातसुद्धा आपण काही ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी, मनोरुग्ण मित्रांनी बनवलेल्या राख्या ठेवत असतो।